नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, येणाऱ्या 2024मधील पोलीस भरतीसाठी आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न इथे घेत आहोत. मित्रांनो, हा आपला भाग 4 आहे. जर तुम्ही 3 भाग पाहिलेले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तेथून तुम्ही ते 3 भाग देखील पाहून घ्या. तुम्हाला तुमच्या येणाऱ्या 2024मधील पोलीस भरतीच्या कोणत्याही पदासाठी हे प्रश्न अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. तर मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंधुदुर्ग. तर मित्रांनो, चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019ला रद्द करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 370. 370 या कलमाने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सेनापती बापट. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होतं. पुढचा प्रश्न, पडगवली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गो. नि. दांडेकर. तर गो. नि. दांडेकर हे पडगवली या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यसभा. मित्रांनो, राज्यसभा हे भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह मानलं जातं. पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता कशात मोजली जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेसिबल. मित्रांनो, लक्षात ठेवा, ध्वनीची तीव्रता ही डेसिबलमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 जून. मित्रांनो, 21 जून हा जो दिवस आहे तो उत्तर गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस मानला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय नोबेल पुरस्कार विजेते कोण ठरले आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आर. स्वामीनाथन. मित्रांनो, आर. स्वामीनाथन हे 2023मधील भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1917. 1917 रोजी महात्मा गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न, एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कार्यवाही करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ACB. मित्रांनो, लक्षात ठेवा, एखादा सरकारी अधिकारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर ACB हा पोलिसांचा विभाग कार्यवाही करत असतो. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाईल नदी. तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते.
पुढचा प्रश्न, पोक्सो ॲक्ट हा कायदा डॅश डॅश याच्याशी संबंधित आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाल लैंगिक अत्याचार. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पोस्को ॲक्ट हा जो ॲक्ट आहे तो बाल लैंगिक अत्याचार याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया, FIRचा फुल फॉर्म काय आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच FIR. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे 1960. मित्रांनो लक्षात ठेवा, 1 मे 1960 या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. पुढचा प्रश्न, सध्याचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रश्मी शुक्ला. मित्रांनो लक्षात ठेवा, रश्मी शुक्ला हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक बनलेल्या आहेत.